एस पी एज्युकेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी शुभांगी पाटील आपल्यासाठी 9th आणि 10th स्टँडर्डमध्ये शिकणाऱ्या मुलांसाठीचे अतिशय उपयोगी असे व्हिडिओ घेऊन आले आहे. माझ्या चॅनलवरती तुम्हाला वर्षभराचे ऑल एक्झाम्सचे ऑल सब्जेक्टचे क्वेश्चन पेपर्स पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे 9th आणि 10th स्टँडर्डसाठीचे व्हिडिओ नवनवीन जसजसे मी व्हिडिओ टाकेल ते सगळे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर माझे सगळे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आत्ता आपण मराठी अक्षर भारती इयत्ता 10वीची 9वी पोएम औक्षण ही पाहणार आहोत. पोएम नंबर 9 औक्षण. याच्या कवयित्री आहेत इंदिरा संत. ही कविता अतिशय सोप्या पद्धतीने सोप्या भाषेमध्ये मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे. सोप्या भाषेमध्ये मी एक्सप्लेन करण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे. आता आपण कवितेला सुरुवात करूया. औक्षण. औक्षणच्या कवयित्री आहेत इंदिरा संत. आता बघा, सुरुवातीला काही ओळी लिहिलेल्या आहेत आणि खाली पहा, हे सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला साऱ्या देशवासियांकडून केले जाणारे हे औक्षण आहे. औक्षण करताना मनात येणाऱ्या विविध भावनांचे वर्णन कवयित्रीने प्रस्तुत कवितेतून व्यक्त केले आहे. या वरच्या सगळ्या ओळींमधून ह्या 2 ओळी अतिशय महत्त्वाच्या आहेत, कारण जेव्हा तुम्हाला परीक्षेमध्ये किंवा एक्झाममध्ये या ओळींचा भावार्थ लिहा असा प्रश्न येतो, तेव्हा तुम्हाला सगळ्यात आधी प्रस्तावना लिहिणं गरजेचं असतं. आणि या प्रस्तावनामध्ये ह्या 2 ओळींचा अर्थ लिहून ही कविता नेमकी कोणी लिहिली आहे, कधी लिहिली आहे, का लिहिली आहे, कवितेतून तुम्हाला काय समजलं, हे सगळं लिहावं लागतं. त्यासाठी या 2 ओळी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे या 2 ओळींचा अर्थ मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगते आणि कवितेमध्ये नेमकं काय आहे ते या 2 ओळींमधूनच आपल्याला स्पष्ट होणार आहे. पहा, आपल्या भारत देशाचे रक्षण करण्यासाठी आपल्या देशाचे सोल्जर म्हणजे जवान सैनिक देशाच्या सीमेवर लढायला चालले आहेत. लढायला चालले आहेत म्हणजेच लढायला तयार झाले आहेत. आणि त्यावेळी आपले म्हणजेच आपल्या देशातील लोक जवानांना ओवाळत आहेत, म्हणजेच औक्षण करत आहेत. औक्षण याचा अर्थ ओवाळणे. औक्षण करत आहेत. जवानांना ओवाळताना आपल्या देशातील प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळ्या भावनांचे चित्रण प्रस्तुत कवयित्री इंदिरा संत यांनी या कवितेतून केले आहे. म्हणजे या देशवासियांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये, देशवासीय म्हणजे आपल्या देशातील लोक, आणि या आपल्या देशातल्या प्रत्येक लोकांच्या मनामध्ये, माणसांच्या मनामध्ये नेमकं यावेळी हे जेव्हा जवान सीमेवर लढायला जायला तयार झाले असताना आपल्या मनामध्ये काय भावना येत आहेत, ह्या भावनांचं या कवितेतून केलेलं चित्रण आहे. आणि ते कोणी केलं आहे तर इंदिरा संत या कवयित्रींनी केलं आहे. त्यातील सगळ्यात पहिली लाईन आपण पाहूया. पहिल्या 4 लाईन आपण पाहूया. नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. आता पहा, नाही मुठीमध्ये द्रव्य. मूठ म्हणजे हाताची मूठ. हाताची 5 बोटं जे असतात, 5 फिंगर्स, ते तुम्ही बंद केल्यानंतर त्याची मूठ तयार होते. द्रव्य याचा अर्थ धन, संपत्ती, पैसा याचा अर्थ द्रव्य. म्हणजे नाही मुठीमध्ये द्रव्य. देशवासियांना, सोल्जरला औक्षण करताना, ओवाळताना असं वाटत आहे की माझ्या मुठीमध्ये द्रव्य म्हणजे पैसा, संपत्ती, धन असं काही नाही. त्यानंतर माझ्या शिरांमध्ये म्हणजे माझ्या व्हेन्समध्ये रक्त नाही, ब्लड नाही. त्यामुळे मला काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. त्यामुळे मला काय करावे ते कळत नाही आहे. कारण का? माझ्यामध्ये कष्टाचे सामर्थ्य देखील नाही. याचा अर्थ असा आहे की फिजिकल फिटनेस देखील माझा एवढा नाही की मी कष्ट करीन आणि त्याचं सामर्थ्य तुमच्यापर्यंत दाखवीन, तर ते देखील माझ्यामध्ये नाही. म्हणजे याचा अर्थ असा सांगतायत देशवासीय, असे म्हणतायत जवानांना की तुम्हाला कसा सपोर्ट करावा हेच मला कळत नाही, असं या 4 ओळींमधून स्पष्ट केलं आहे. खाली पहा, जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान, तुझ्या शौर्यगाथेपुढे त्याची केवढीशी शान. जीव ओवाळावा तरी म्हणजे औक्षण करताना, जवानांचा विचार करताना आपल्या देशवासियांच्या मनात येतं तुझ्यावरून जीव ओवाळून टाकावा अशी मनाची इच्छा जरी असली तरी माझा जीव
जीव किती हा लहान, म्हणजे माझा जीव हा एवढा लहान आहे की तुझं काम, तुझा पराक्रम, तुझे शौर्य एवढे मोठे आहे की माझ्या या छोट्याशा जीवाची तुलनाच होऊ शकत नाही. तू खूप पराक्रमी आहेस. देशवासीय म्हणजे आपल्या देशातील लोक अशा भावनेने म्हणत आहेत, अशा भावना त्यांच्या मनामध्ये येत आहेत की तो जवान इतका पराक्रमी आहे, इतका शूर आहे की माझा जीव जरी ओवाळून टाकला तरी त्याची सर येणार नाही. खाली पहा, वर घुंगावे बंबारा, पुढे कल्लोळ धुराचे, धडाडत्या तोफांमधून तुझे पाऊल जिद्दीचे. वर घुंगावे बंबारा, बंबारा याचा अर्थ बंदुकीच्या गोळ्या, तोफ गोळे, तोफांमधून जे मोठे मोठे गोळे बाहेर पडतात ते. आणि पुढे कल्लोळ धुराचे, कल्लोळ म्हणजे लोटच्या लोट. धूर इतका मोठ्या प्रमाणात असतो की पुढचं काही सुद्धा दिसत नाही. या धडाडत्या तोफांमधून तुझे पाऊल जिद्दीचे, याचा अर्थ असा आहे की जवानांच्या, सोल्जरच्या डोक्यावरून बंदुकीच्या गोळ्या, तोफांचे गोळे जात आहेत. जवानांच्या नजरेसमोर धुराचे लोटच्या लोट उसळत आहेत, तरीसुद्धा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या धडाडणाऱ्या तोफांमधून तुझी पावले जिद्दीने पुढेच पडत असतात, असं आपल्या देशवासियांना ओवाळताना भावना मनामध्ये जवानांविषयी येत आहे. खाली पहा, तुझी विजयाची दौड डोळे भरून पहावी, डोळ्यातली आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. विजयाची दौड याचा अर्थ तुझं जिंकणं. तू जेव्हा जिंकून येतोस तेव्हा डोळे भरून तुझा हा विजय पहावा आणि तुझं स्वागत करण्यासाठी माझ्या डोळ्यातले जे अश्रू आहेत, माझ्या डोळ्यातलं जे पाणी आहे, म्हणजे माझे डोळे जे आहेत ते पाण्याने भरलेले आहेत, पण या अश्रूंच्या ज्योती उजळून निघाव्यात, असं आपल्या देशातल्या करोडो लोकांना, आपल्या देशवासियांना वाटत आहे. पुढे पहा, अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण, दीन दुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. अशा असंख्य, असंख्य म्हणजे न मोजता येणारी संख्या, अशा असंख्य म्हणजे न मोजता येणाऱ्या देशवासियांच्या डोळ्यातील अश्रूंच्या ज्योती रणभूमीवर तुझे रक्षण करण्यासाठी आहेत. तुझ्या रक्षणासाठी तर या आमच्या ज्योती आहेत, डोळ्यातले अश्रू जे आहेत त्याच्या ज्योती तयार झाल्या आहेत. आणि या ज्या ज्योती आहेत, हे जे दिवे आहेत, हे तुझे रक्षण करण्यासाठी आहेत. तुझ्यासारख्या अतिशय जिद्दी, पराक्रमी शूरवीराला आमच्यासारख्या दीनदुबळ्या म्हणजे पॉवरलेस, हेल्पलेस अशा साध्या सुध्या सर्वसामान्य माणसाकडून ही अतिशय मनापासून इच्छा आहे की तुम्हा सर्व जवानांचे रक्षण व्हावे, अशी इच्छा आहे, अशी प्रार्थना आहे, असं या कवितेतून इंदिरा संत यांनी अतिशय सुंदर शब्दात ही कविता थोडक्यात पण अतिशय मोठा अर्थ घेऊन लिहिलेली आहे. मला असं वाटतं ही तुम्हाला कविता नक्कीच समजली असेल. तुम्हाला जर कविता आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या सगळ्या व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद.